नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या ब्लॉगमध्ये. ज्या चॅनलचं नाव आहे चला फिरूया. तर आपण आता चाललो आहे बाणगंगेला. आजची तारीख 15 आहे. आज गंगा आरती आहे बाणगंगेला वाळकेश्वरला. तर ही गोष्ट मला माहीत नव्हती की मुंबईमध्ये पण गंगा आरती होते. म्हणजे ॲज इट इज जशी ऋषिकेशला होते त्रिवेणी घाटला वगैरे, तशी इथे पण होते. आता मी ती रील्स बघितलेली आणि आजची 15 तारीख आहे. तर आपण इकडे चाललो. आता ब्लॉग कधी रिलीज होईल ते माहीत नाही. ब्लॉग तुम्ही बहुतेक 16 तारखेला 17 तारखेला नोव्हेंबरच्या बघाल. तर आता आपण डायरेक्ट जाऊया. आता गंगा आरतीला आपल्यासोबत ओमकार आहे आणि आता मी टॅक्सी पकडली आहे. आता इथून कमीत कमी मला वाटतं कमीत कमी अर्धा तास तरी लागेल, कारण त्या टोकाला आपल्याला जायचं आहे. आणि 6चं टायमिंग आहे आणि इथे 5 वाजून गेलेत. 6चं टायमिंग आहे आरतीचं. पण मी तिकडे एका मित्राला फोन केलेला. तो बोलला की एक्झॅक्ट 6ला आरती होत नाही, कारण ते प्रमुख पाहुणे वगैरे येतात तेव्हा ती आरती केली जाते. आता आपल्याला माहीत नाही, कारण का आपण जागेसाठी खास लवकर चाललो आहे. पण लवकर म्हणजे लेटच झालं आहे ऑलमोस्ट. आता आपण 15-20 मिनटात 10-15 मिनटात पोहोचू, ट्रॅफिक नाही भेटलं तर. आता आपण आलो आहे बाबुलनाथ मंदिरजवळ आलो आहे. बाबुलनाथ मंदिर. हर हर महादेव. गाईज आपल्याला आता ट्रॅफिक भेटलंय. फटे ट्रॅफिक बघा, सगळं जाम आहे, सगळं जाम. आणि आपलं आता इथून 5 ते 10 मिनिटावरच आहे आणि ट्रॅफिक भेटलंय. आता किती वेळ लागतं काय माहीत. एकदम स्लो मूव्ह होते कार, म्हणजे टॅक्सी. ट्रॅफिकच्या इश्यूमुळे आम्हाला टॅक्सी तिथेच सोडावी लागली. आता आम्ही चालत चाललो आहे. इथे बघा फुल जाम आहे. पुढे परत हा सुटला आहे, आता परत जाम होणार सगळा. हा खूप वेळ जाम राहतो आहे. कमीत कमी 15-20 मिनटं टॅक्सीमध्ये होतो. शेवटी आम्ही उतरलो आता. आणि आता डायरेक्ट आता आम्ही चालत चाललो आहे बाणगंगेला. इथून आम्हाला 15-20 मिनटं लागतील. तर डायरेक्ट आता बाणगंगेजवळ भेटू. मित्रांनो आपण आता आलो आहे आणि आपल्याला नॉडी भेटला आहे. नॉडीने सेटिंग लावलेली आहे आपली. मजबूत गर्दी आहे, मजबूत म्हणजे मजबूत गर्दी आहे अक्षरशः. ते बोललं नाही बघा, रस्त्याला चालायला जागाच नाही आहे आणि पोलीस वगैरे सगळे आहेत. आणि आता म्हणजे गेट सगळे गेट फुल झाले. आणि तुम्ही बघाल ना मजबूत म्हणजे मजबूत सगळं पूर्ण स्टेशन पॅक झालं. मंदिर आहे. तुम्हाला सगळे शॉर्ट मी सिनेमॅटिकमध्ये टाकेल. बाई गाणं टाकणार नाही कारण का कॉपीराईट बसतो. आता बघू मॉर्निंग सेटिंग लावलं तर बसायला कुठे भेटत आहे की नाही भेटत आपल्याला माहीत नाही. जरा आरती एन्जॉय करतात आपल्याला, आरतीची मजा करतात. आणि मस्त सजवलं आहे सगळं. तर आपण जाऊया फटाफट 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 आणि खाली गंगेच्या इथे बसूया. बघ कसा बसला, फुल पॅक झालं, फुल पॅक. गर्दी बघा, गर्दी. फायनली आता आपण आलोय, पोचलोय बाणगंगेला. फुल गर्दी आहे बघा, बसायला चान्सच नाही अजिबात. नॉडी अजिबात बसायला चान्स नाही. पूर्ण तिकडून गोल फिरून आलो. लोक खूप शिव्या घालतात कारण का त्यांचा डायरेक्ट व्ह्यू ब्लॉक होतो. आपण उभं राहिलो. आता इथे कसे कसे पोचलो आपण.
ध्वनी हा नाद त्या हिमालयापर्यंत साक्षात त्या शिवापर्यंत पोहोचला पाहिजे. खरं तर शिव आपल्याच मनात आणि म्हणूनच या शिवाची आणि त्या शिवाची एवढी गर्दी ना बघा, गर्दी बघ. पुन्हा एकदा गणपती बाप्पा आणि 5 वाजता झालो आहे, आता 8 वाजता झालो. ते सर्वजण आरती घेतात. मजबूत गर्दी आहे. बाबूताम खतरनाक तेच फटॅक्स झाले फटॅक्स. वर मंदिर आहे तिकडे चाललो होता आम्ही, गंगा आरती झाली पूर्ण. आणि सावका तुम्हाला काय दिसत नसेल बहुतेक. ट्रॅफिक बघा, सगळा अख्खा पब्लिक एकत्र आत्ताच निघाला आहे. आणि आम्ही चालतो आहे, कारण आता टॅक्सी भेटणं मुश्किल आहे. आम्हाला बाबुलनाथपर्यंत ॲटलीस्ट चालत जायला लागेल. 15-20 मिनिटाला मी चालतो आहे. चालून हालत बेकार झाली आहे. पण अजून मला टॅक्सी भेटली नाही. सगळी पब्लिक टॅक्सीसाठी थांबली. आणि वर एवढं ट्रॅफिक जाम झालं आहे ना, तिथे टॅक्सी पासवाले तर जागाच नाही, टॅक्सी पण येत नाही. आणि जेवढ्या टॅक्सी आहेत सगळ्या भरलेल्या आहेत. आता आम्ही बाबुलनाथ क्रॉस केलं चालत. खूप लेट झाला आहे ना. मला अलिबागला पण निघायचं आहे. 9ला निघायचं होतं अलिबागला. 9 वाजून गेले, 9:30 वाजून झाले. अजून टॅक्सी जाता पोहता नाही. तिथे सगळी पब्लिकवर चिल्ली असेल. फायनली आम्हाला टॅक्सी भेटली. आम्ही अपोजिट साईडला आलो आणि टॅक्सी पकडली रॉंग साईडून, कारण का त्या साईडून आम्हाला चान्सेस नव्हते. ऑलरेडी पब्लिक टॅक्सीसाठी वेट करते आणि तिथून फुल मागवून जाम आहे.
आणि एक नंबर गंगाआरती भेटली आम्हाला. आम्ही गंगाआरती केली, म्हणजे आम्ही नाही केली, त्या लोकांनी केली. आम्हाला खूप गर्दी होती, म्हणजे खूप गर्दी होती. त्यातून पण आम्ही काय केलं माहिती आहे, कोपऱ्या काढत कारण आम्ही ऑलरेडी एवढे लेट गेलो ना, फुल भरलेलं कचाकच. आणि सगळे गेट्स बंद केले, एकच गेट ओपन होता, त्यातून आम्ही कशाकशी घुसलो आणि कोपऱ्या काढताना त्या खालपर्यंत पोचलो. तिथे नॉनस्टॉप उभे होतो. तिथे उभे राहत जागा करत फ्रंट साईडला गेलो, मस्त की सगळं शूट केलं. आणि बँजो जो होता, बँजो नाही काय बोलतात, ढोल ताशा पथक जो होता तो एकदम क्लास. मी सगळे व्हिडिओ टाकेन तुम्हाला गंगा आरतीचे पण. मस्त सजवलेलं सगळं, एक नंबर झालं. मी फर्स्ट टाईम आलेलो आणि सेम ऋषिकेशसारखी आरती होते, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे आता आपल्या मुंबईत पण आपण येऊ शकतो गंगा आरती करायला, तुम्ही येऊ शकता बाणगंगेला. एकदम क्लास फिलिंग होती एकदम. असं 2 मिनिटासाठी मला असंच वाटलं की मी ऋषिकेशला त्रिवेणी घाटला आम्ही आता जस्ट करून आलो ना, ते सेम तसं वाटलं, असं वाटतं तिथेच आहे. पण वाईप करायला भेटली नाही, कारण का एवढी गर्दी होती का विचारू नका. त्यात पण आम्ही वाईप केली. आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग. आपल्या चॅनलचं नाव चला फिरू आहे. सबस्क्राईब करा, परत सांगतो लाईक करा, शेअर करा. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि थँक्स फॉर वॉचिंग. तुम्ही एवढा मी काय पण बडबडतो ते तुम्ही बघताय भाई, तुम्हाला आवडतंय. म्हणजे आपलीच पब्लिक आहे, सगळी आपलीच पब्लिक बघते. आपल्याकडे एवढे सबस्क्रायबर्स नाही आहेत, पण एका वर्षात आपण आहे ना, आपण नक्कीच आपण गड जिंकूय असं मला आतून वाटतंय. कारण का आपण आता मेहनत थांबवायची नाही, मेहनत चालू ठेवायची. आणि जर तुम्हाला छोट्या मोठ्या अपडेट्स पाहिजे असतील तर मला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा. आणि बाकी जय महाराष्ट्र, हर हर महादेव. चलो बाय. आणि अजून एक सांगायचं राहिलं की तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा. कारण का आता नवीन आहे मी, पण आता एवढे खतरनाक कंटेंट घेऊन येणार आहे मी की तुम्ही बघून हैराण व्हाल. हा आपला शब्द आहे. चला बाय.